नमस्कार मित्रांनो, तर आजची आपली रेसिपी आहे मेथी मटरी. तर त्यासाठी एक चमचाभर तूप गरम करून पॅनमध्ये एक वाटीभर मेथी आपल्याला चांगली परतवून घ्यायची. त्यानंतर थोडे चिमूटभर मीठ घालायचे आणि पाणी सुकवून घ्यायचे. तर इथे मेथी परतवून झालेली. एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, अर्धी वाटी बेसन, 1 मोठा चमचा जिरं, 1 मोठा चमचा ओवा असं हातावर क्रश करून घालायचे आपल्याला. त्याने त्याचा स्वाद उतरतो त्याच्यामध्ये. हळद, लाल तिखट, काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ, सर्व सुके मसाले घालून त्याच्यामध्ये परतलेली मेथी घालायची. गरम तेलाचं मोहन घालायचे आणि तेल घालून पिठाला चांगलं एकसारखं चोळून घ्यायचं तेल. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. 20-25 मिनटं गोळा तसाच ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे मळून एक चपातीचा गोळा घेऊन आपल्याला पीठ न लावता पोलपाटावरती लाटून घ्यायची आपल्याला चपाती. त्यानंतर इथे मी तुपामध्ये तांदळाचं पीठ टाकून साठा तयार करून घेतलेला आहे. तो चपातीला लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा छोट्या छोट्या गोळ्या कट करून घ्यायच्यात आपल्याला आणि असं प्रेस करून घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं, म्हणजे छान असे लेयर सुटतात त्याला. अशा प्रकारे सर्व मटेरियल आपण लाटून घेणार आहोत. इथे मटेरियल आपल्या लाटून झाल्यात. गरम तेलात आपण चांगल्या फ्राय करून घेऊयात दोन्ही साईडनी गोल्डन होईपर्यंत. तर इथे आपली तयार आहे मेथी मटरी. बघू शकता मस्त लेयर्स पण सुटलेले. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.